नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी टिप्सवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही गोसाईवाडी साईटला आलेलो आहेत. तर बघू शकता मित्रांनो, जवळजवळ 190 फुटावर मोटर गुंतलेली होती. तर ह्या मोटरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ह्या मोटरला जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं मोटर वरी काढलेली. नंतर शेतकऱ्यांनी कुठलाही त्याला धक्का लावला नाही किंवा मोटर वरी काढलेली नाही, काही नाही. तर बघू शकता मित्रांनो, 2 इंची लाईन आहे. तर मशीनला सकट मोटर लवकर हाला ना, कारण मोटर गाळामध्ये जाम आहे ती. बघू शकता. तर शेतकऱ्यांना सांगायचं एक महत्त्व आहे की शेतकरी भावांनो, तुम्ही मोटर जवळजवळ वर्ष ते 2 वर्षातनं मोटर खाली वरी करत जा. ह्या भावांनी शेतकऱ्यांनी जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं मोटर वरी काढलेली. नंतर मोटर वरी निघत नाही, खर्चिक जास्त लागतो. तर बघू शकता, मशीनला सकट मोटर निघत नाही. तर पुढचा एक तुम्हाला मुद्दा सांगायचा म्हटलं की मित्रांनो, लोखंडी पायपा टाकू नका मोटर, कारण आपली मोटर जास्त दिवस चालते, कारण मोटर जळत नाही किंवा मोटरची खराबी होत नाही, त्यामुळे मोटर आपण वर काढत नाही. तर मित्रांनो, लोखंडी पायपा टाकू नका. तुम्हाला जर टाकायचं असलं तर कॉलम पाईप आहेत 2 इंची, ते टाका. पारस टाका, आशीर्वाद टाका, कोणताही टाका, काय अडचण नाही. लोखंडी पायपा टाकू नका. बघू शकता मित्रांनो कसं आहे. 190 फुटावर मोटर आहे, तरी मोटर मित्रांनो वरी येत नाही लवकर. बघू शकता संपूर्ण. शेतकरी भावांना मला एकच सांगायचं की मित्र, ज्या वेळेस आपण मोटर टाकू त्यावेळेस 2 वर्षातनं 3 वर्षातनं मोटर काढ केलीच पाहिजे. कारण मित्रांनो, मोटर काढत असताना ही इतका ताण नाही की आमची जो होल्डरची पट्टी डायरेक्ट मधनं वाकली होती, इतकं म्हणजे जाम चालतंय. प्लेट वर झालं निघते. तर मित्रांनो, ह्या बोरला क्षारही होते. क्षार असल्यामुळे मोटर जास्त तटत होती. क्षार असण्याचं प्रमाण म्हणजे कॅशिंगच्या आतमध्ये लय झालं 10 फूट 5 फूट वाजते. बघू शकता मित्रांनो, आपण मोटर वरी काढलेली आहे. मित्रांनो, क्षार. तर लाईट गेल्यामुळं मित्रांनो आम्ही बसलो होतो थोडं. लाईट आल्यानंतर मित्रांनो आम्ही मोटर वरी काढण्यात आपल्याला यश आले. आमच्या आधी मित्रांनो जवळजवळ 3 जण त्या बोरला भेटून गेलते, पण त्यांना कुठल्याही मोटर वरी म्हणजे नाही का हल्लीच नाही त्यांना. नंतर आपण काढण्याचा प्रयत्न केला. बघा मित्रांनो, ही पाईपाची अवस्था कशी झाली आहे. ह्याच्यामुळे मित्रांनो, लोखंडी पाईप टाकू नका. ह्या पाईपाने जर मोटर खाली सोडून दिली असती तर ह्याच्यामुळे मित्रांनो, मोटर काढत असताना लोखंडी पाईप टाकू नका. P6 जी मोटर आहे, P6 जी मोटर टाकत असताना मित्रांनो कॉलम पाईपावर टाका, कारण कॉलम पाईपाला काही होत नाही त्याला. कारण मोटर गुंतली तरी आपण ह्याच्यामधनं आपण इनर लाईन घालून मोटर काढण्याचा प्रयत्न करतो आपण, पण लोखंडी पाईप असताना इनर लाईनीचा कुठलाही उपयोग होत नाही. जर कॉलम पाईप असते तर आपण इनर लाईनीच्या सहाय्याने मोटर काढली असते, पण नंतर लोखंडी पाईप असताना कुठलाही होत नाही. बघू शकता क्षार. क्षाराचं महत्त्व म्हणायचं मी सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, क्षार असल्यामुळे आपल्याला मुतखडा होण्याची जास्त प्रमाण आहे. कारण क्षारासाठी बघू शकतो क्षार. बघा क्षार, हे पूर्णपणे पाईप क्षारने भरलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या कोणाच्या बोरला क्षार असले तर मित्रांनो पाणी प्यायचं टाळा, कारण ह्याच्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
तर बघू शकता मित्रांनो, V6 ची मोटर आपण काढण्याच्या बघा, त्याला काढण्यात यश आलेलं आहे. V6 ची मोटर आहे. थोडं थोडं तर मित्रांनो, थोडं. ह्या मोटरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं की थोडं. ह्याला 25 वर्ष झाले, बस. तर मोटर जळली नाही किंवा मोटरीचा खराबी नाही किंवा पंख्यात काय नाही, काही प्रॉब्लेम बाप नाही. त्याला जागेवर सोड ह्या खाली. पाईप फुटली होती त्याच्यामुळे आता खाली मोटर कसं वर येईन काढली. ती? 25 वर्ष झालं. सामायिक बोर होता. सामायिक बोर असल्यामुळे मित्रांनो कोणी ह्याची दक्षता घेतली नाही. बघू शकता बघा, 25 वर्ष म्हणजे जोक नाही. बघू शकता ही पायपा 19 पायपा होत्या लोखंडी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो दुसऱ्यांना शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.